झोपडपट्टी उठवण्याची धमकी देऊन मतदान घेतात असा आरोप केला गेला, त्यावर काय सांगाल? फलटणला आमच्या कुटुंबियांच्या अनेक ठिकाणी जमिनी आहेत आणि आज तागायत कुठूनही कोणाला उठवलेलं नाही आणि उठवण्याचा कधी प्रश्नही येणार नाही आणि तशा प्रकारचा धमकी देण्याचा प्रश्नच येत नाहीत. ह्या ठिकाणी ज्या काही वसाहती झालेल्या आहेत त्या काळामध्ये ज्यांना गरज होती त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेला श्रीमंत रघुनाथराजे थोडे आघाडीवर होते, त्यांनीच त्यांना त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी दिल्या आणि त्यामुळं त्या ठिकाणी बादशाबाई शेखसुद्धा आहेत, त्यांच्या तिथं अनेकदा येऊनही गेलो आहेत, तेही पूर्वी त्याच ठिकाणी राहत होते आणि तिथं कुणालाच कधी कशाही प्रकारची धमकी देण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही, कारण ती सगळी मंडळी बरोबरच आहेत. त्यामुळे धमकी देण्याचा कुठं विषय येतो? धमकी देऊन आमचं राजकारण आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षातलं, गेल्या 30-35 वर्षातलं नाहीच आणि त्याचबरोबर जो काही वारसा मिळाला आहे मालोजी राजेश वैर यांपासून, ते धमकीचं राजकारण हा करण्याचा आमचा तसा म्हणजे मानसिकताच नसलेला हा विषय आहे. त्यामुळं जे काय आहे ते विश्वासाने आणि प्रेमानेच त्या ठिकाणी माणसं जिंकता येतात असाच आमचा विश्वास आहे. योजनेसंदर्भातही बरेचसे आरोप होत आहेत. ते संपूर्णपणे खोटे आरोप आहेत. भुयारी गटर योजना शहरामधून त्याची पाईपलाईन घालून झालेली आहे. STPT पंपाचे काम चालू आहेत. ते एकदा चालू झाल्यानंतर त्या मैलासाठी ते आहेत की जेणेकरून आपल्याला स्वेज टँक घरामध्ये करावे लागत होते ते इथून पुढच्या काळात करावे लागणार नाहीत आणि पूर्णपणे तो मैल्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी, स्वच्छ पाणी ते ओढ्यांना सोडण्यात येणारे अशा प्रकारचा तो प्रकल्प आहे आणि त्याचं काम आत्ताही चालू आहे. या प्रभागातून काल मिलिंद अप्पा नेवसे हे त्यांनी प्रवेश केलेला आहे दुसरीकडे, म्हणजे भाजपमध्ये. मला त्यांच्याबद्दल काही माहीत नाही, त्यांनी असं का केलं ते वास्तविक आत्ताच्या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्णपणे प्रभावित होते. श्रीमंत अनिकेत रायांचा अर्ज भरण्याकरताही ते गेले होते. अचानकच त्यांनी अशा प्रकारचा का निर्णय घेतला आहे मला काही सांगता येणार नाही, पण एक अनुभवी पोक्त अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे आणि अशा व्यक्तिमत्व अचानक अशा प्रकारे कुठला तरी निर्णय घेतं तर त्याच्यामागं काहीतरी निश्चितच असल्याशिवाय हा निर्णय होणार नाही असं मला वाटतं. काल या ठिकाणी विरोधकांनी आरोप केला की रामराजेंनी 30 वर्ष काय केलं आणि नंतर म्हणतात की परत नंदकुमार भोईटेंनी ह्या वॉर्डचा विकास केला, मिलिंद नेवसेंनी या वॉर्डचा विकास केला. मग नंदकुमार भोईटे आणि मिलिंद नेवसे हे रामराजेंचेच कार्यकर्ते होते ना. मग तुम्हाला कसं समजलं नाही की हे म्हणता की तुम्ही रामराजेंनी विकास केला नाही? आज जो तुमच्याबरोबर माणूस आहे म्हणजे नंदकुमार भोईटेंचा वारस तुम्ही ब्लॅकमेल केला, पण नंदकुमार भोईटेंचा विचार आज पण रामराजेंची एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठ राहणार. त्यांच्या देखरेखीखाली सर्व कामकाज चालू होते नंदू भोईटेंचं पण, आणि ते आज स्वर्गीय आहेत, पण त्यांचा आदर्श आम्ही अजूनही मानतो जाणतो. परंतु काही लोक या गोष्टीला चुकीचे वळण देत आहेत. त्याच्या पाठीमागे शक्ती कोण होती, काय होती, त्याच्यावर विकास होतो का? काही लोक चुकीचे वळण देत आहेत. तरी नंदकुमार भोईटे हे स्वर्गीयवासी आहेत सध्या, परंतु त्यांच्या पाठीमागं खूप मोठा हात रामराजे साहेबांचाच होता आणि त्यांच्या देखरेखीखाली व नेतृत्वाखाली आमची सर्व कामं झालेली आहेत आणि इथून पुढंही होणार आहेत. आजपर्यंत आम्ही सुरक्षित त्यांच्या सावलीखाली आहोत. आमची मुलं बाळं शिक्षणासाठी जी काही दवाखाना असेल, शिक्षणाची अडचण असेल, आजपर्यंत आम्हाला फक्त महाराज साहेबांनीच मदत केलेली आहे आणि गोरगरिबांच्या घरात जे आज चूल पेटती, दिवा लागतोय ते त्यांच्याच छत्रछायेखाली. जे काय प्रचाराच्या दरम्यान जे आरोप प्रत्यारोप होतात त्याच्याशी झोपडपट्टींचा वगैरे काय संबंध नाही. 30-35 वर्ष झालं गुण्यागोविंदांनी राजे कुटुंब आणि झोपडपट्टीतली लोकांचे स्नेहाचे संबंध आहेत. घरगुती मुलाप्रमाणे आम्हाला जपतात. अजून काय याच्यापेक्षा अजून काय पाहिजे वेगळं? कुणी आलं नाही त्यावेळेस. एका रात्रीत पायपा टाकून पाणी बाहेर काढून दिलं. रात्री 12 वाजता सगळीजणी आली, त्यांनी विचारपूस केली, त्या ठिकाणी कुणी आलं नव्हतं. आमची निष्ठा विकत घेतलेली नाही, आमची मनापासूनची निष्ठा आहे आणि जो आम्हाला आजपर्यंत आमच्यावरती जो त्यांचा हात आहे सर्वांच्या डोक्यावरती, हे आम्ही विकत घेतलेलो किंवा विकलेली लोक नाहीत. आम्हाला मनापासून त्यांची निष्ठा आहे म्हणून आम्ही कायम त्यांच्यासोबत आहे, राजघराण्यासोबत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जाती धर्म असा कधीही भेदभाव केला नाही. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या किचनपर्यंत असतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
बस. आज झोपडपट्टी म्हणजे काय हे झोपडपट्टीत राहिल्याशिवाय कोणाला समजत नाही. आज येणार झोपडपट्टीचं आम्ही असं करू तसं करू म्हणायला भरपूर जण येतात, पण ज्यावेळेस झोपडपट्टीची खरंच गरज आहे की आता मला समजा हॉस्पिटलची गरज कोणाला लागली, कोणाच्या घरात काय झाले, कोणाचा कसलाही प्रॉब्लेम असो, कोणाच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम असो, आम्ही ज्यावेळेस राजकुटुंबाकडे जातो हक्काने त्यावेळेस ती हक्काने आमची मदत पूर्ण होते. कसलाही दवाखाना कितीही मोठा लाखाचं बिल असू द्या नाही तर 5 लाखाचं बिल असू द्या, राजगट आम्हाला पहिल्यापासून मदत करत आलेले. ह्यांनी आजपर्यंत कोणाला दाखवा एकाला हॉस्पिटलची मदत केलेली. कोरोना काळ असू द्या, कोरोना काळात पण राजगटाने एवढी कुटुंबातलं मदत केलेली आम्हाला काही सांगू शकत नाही त्याबद्दल. आता ह्यांचं चाललंय फक्त पोकळ बोलायचं, चंदन लावून जायचं. ह्यांनी वार्डात जी केलेली कामं आहेत. आता मी गल्लीत झोपडपट्टीत राहिला इथं वडरा गल्लीत, आमच्या गल्लीत 2 कामं झाल्यात PCCची, RCC रोडची कामं झाली आहेत. PCC करून गेलेत. रोड म्हणजे कशाला म्हणतात रोड जो असतो रोडची थिकनेस काय पाहिजे, काय लेवल पाहिजे, त्या कसल्याही गोष्टीचा विचार न करता फक्त 4 इंचाची PCC करून गेलेत आणि त्याला हॅचिंग मारून झाली की ह्यांचा झाला रोड. हे सगळे पैसे कोणाच्या खिशात चाललेत हे त्यांनी बघावं पहिल्यांदा. सगळ्या गोष्टीचा जर बारकाईने विचार करायचा म्हणलं नाही, हे फक्त पोकळ आता मारत चालल्यात आणि खोटं दिशाभूल करतात आता लोकांची. ह्यांच्या कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका. आता ह्यांनी माझ्यावरती 2 वेळा खोटे केस टाकण्याचा प्रयत्न केला आणि केलेत पण. जे आता ह्या प्रभागाचे उमेदवार आहेत ह्यांच्या माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत माझ्याबद्दलच्या की ह्याला कसा गुतवायचा आहे, कसा ह्याला मारायचं आहे, काय करायचं आहे. आज माझ्या भावाला मागच्या वेळेस गणपतीनंतर दुसऱ्या दिवशी भांडणं केले, 8 टाके पाडले ह्यांनी ठरवून प्लॅनिंग. दादाला फोन करून सांगतो, दादाने सांगितले तुला कसा मारायचा कसा करायचा. म्हणजे ह्यांच्या अशा धमक्यांना आम्ही बळी पडून ह्यांना भिवून जर इकडं त्यांच्याकडे प्रवेश करायसाठी आम्हाला जर दबाव टाकत असतील तर त्यातला बळी पडणार नाही मी तर नाही. आणि ज्या केसेस केल्यात आता ह्यांनी माझ्याकडे प्रूफ आहेत, ऑन प्रूफ, ह्यांनी किती खोट्या केसेस केलेल्या आहेत त्या. आम्ही पाण्यात होतो त्यावेळेला आम्हाला कधी त्यांनी पाण्यात राहू दिलं नाही का आमच्या मुलाबाळांना उपाशी राहू दिलं नाही. ज्या वेळेला आम्हाला नुसते नाही का असेच हे सांगत होते हे करणार ते करणार, त्यावेळेला महाराज साहेबांनी स्वतः आम्हाला प्रत्येकी अर्धा गुंठा जागा तिथं दिलेली. काही लोकांना बांधायला मदत सुद्धा केलेली आहे त्यांनी. आणि अजूनही तिथं गेले, कोणाचा दवाखाना असो, कोणाच्या शाळा असो, कोणाच्या काही घरातल्या आर्थिक अडचणी असू देत, तिथं गेलं सांगितलं तर तिथं त्यांच्याकडून मिळते ते मिळतेच आहे. शिवाय तिथं इज्जत आहे. लेडीजला तिथं एवढी इज्जत आहे ना, जे घरात आहे ना ते तिथं इज्जत आहे. हे खूप महत्वाचं आहे आम्हाला लेडीजसाठी. गडशी गल्लीबद्दल विचार मांडले गेलेले आहेत. आत्तापर्यंत हा गडशी समाज एकनिष्ठ महाराज साहेबांसोबत आहे आणि कायम एकनिष्ठ महाराज साहेबांसोबतच राहील हे आम्ही कायम सांगत आलेलो आहे. आणि आत्तापर्यंत आमचा जेवढा समाज आहे, ज्या काही मागील वर्षापासून आहे, तो समाज एकनिष्ठ महाराज साहेबांसोबत आहे आणि इथून पुढे पण महाराज साहेबांसोबतच राहील. धन्यवाद. हॅलो, झोपडपट्टी बसवली कुणी हे कुणाला माहीत नसेल. झोपडपट्टी कोणी बसवली ही कुणाला माहीत नसेल. मी माझ्या भावाने बसवली. तो भाव माझा नाही, आता एक्सपायर झालेत. पण ते सुनील शंकर बनसोडे हे त्यांचा छोटा बंधू. आणि सगळी झोपडपट्टी माझ्या भावानेही केलेली. त्यावेळेस आम्ही बाबांकडेही केलेलं, तेव्हा आम्ही लहान होतो. त्यावेळेस आम्हाला बाबांनीही केलेलं. ती जमिनीबद्दल ही करून दिलं होतं, राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली ते. आणि हां, हे एवढं सांगायचं की आमचे भरपूर हे आहेत. झोपडपट्टीच्या खूप लोकांनी तक्रारी दिल्या होत्या आणि वरपर्यंत पण अर्ज वगैरे दिले होते, परंतु केवळ महाराज साहेबांमुळे आज त्या झोपडपट्ट्या अस्तित्वात आहेत आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचं एकमेव काम फक्त महाराज साहेबांनी केलेलं आहे. तरी आत्ता मधलीच एक घटना झालेली आहे. एका मुलीला खूप म्हणजे नाही का इंजुरी झाली होती आणि त्यात तिचं खूप क्रिटिकल सांगितलेलं होतं. आपल्या लाईफलाईनसारख्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती ती आणि नंतर तिला रेफर करण्यासाठी पुढे पाठवण्यात आले होते, परंतु तिचा सर्व खर्च फक्त आपल्या महाराज साहेबांनी तिला नवीन जीवदान दिलं. हे लोकांनी न विसरता ही जी त्यांची पुण्याई आहे, यामुळे एवढी लोक त्यांच्यासोबत आहे. याच्या मागचं हेच कारण आहे. जेव्हा जेव्हा अडचणीत लोक असतात तेव्हा ठामपणे उभा राहणारे आपले महाराज साहेब आहेत. त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छिते की आपले अनिकेत बाबा हे भरघोस मतांनी नगराध्यक्षपदासाठी निवड व्हायला पाहिजे व जे त्यांचे उमेदवार 27 पैकी 27च यायला पाहिजेत, एवढी मी इच्छा व्यक्त करते. मी महाराष्ट्र गड समाज संघटनेचा राज्याध्यक्ष आहे. तरी आज जो काल आमच्या गड समाजाचा काय गल्लीबद्दल जो काय उल्लेख केला, तर गल्लीचा आणि आमच्या राजकुटुंबियाचं जुन्या ऋणानुबंध आहेत पहिल्यापासून. तरी आजपर्यंत आमच्या समाजाला महाराज साहेबांनी किंवा राजकारण्यांनी आम्हाला मदतच केलेली आहे. कधीही आमच्यावर अन्याय झाला नाही. तसं नुसतं गल्ली म्हणून नाही, फलटण तालुक्यात जेवढा गड समाज आहे
देवस्थानच्या ठिकाणी तिथं प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आम्हाला कुठं अडचण येईल त्यावेळेस आम्ही फक्त आम्हाला एक पालकत्व म्हणून राजघराणं दिसतं, ते आम्हाला पालकत्वागत आम्हाला सहकार्य करतात. तरी राजघराण्यावर जो भरभरून प्रेम करतो त्यांना ते निश्चितच देतात. तरी आजपर्यंत त्यांनी जे सर्वांना दिलं असं कोणाचंही दातृत्व नाही आणि ते कोणी देऊ शकत नाही. तरी आत्ताच्या घडीला जे आपले नगरसेवक आहेत त्यांना धनुष्यबाणाच्या चिन्हावर आमचा गट समाज मतदान करेल.